नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. शेअर मार्केट आणि त्यातील फायदे तसंच गुंतवणुकीचे विविध पर्याय याविषयी या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी, कशी गुंतवणूक करावी, ट्रेडिंग कसं करावं, या सगळ्या गोष्टींविषयी एसआर कन्सल्टन्सीचे संचालक शशांक रावले सर आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत इन्शुरन्समध्ये गुंतवणूक योग्य की अयोग्य या विषयावर. सगळ्यात आधी शशांक सर आपलं स्वागत या कार्यक्रमात. नमस्कार. आणि सर, सुरुवातीला आम्हाला सांगा की इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करणं तुमच्या मते किती योग्य आहे? येस, पहिलं तर मला सांगायला आवडेल की इन्शुरन्समध्ये माझ्या हिशोबाने गुंतवणूक करणं हे फार चुकीचं आहे. आज मी अनेक लोक पाहिले सर, म्हणजे आता समजा माझ्याकडे अनेक लोक शिकायला आहेत, जसं शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक. समजा 100 लोक असतील, त्यातनं जवळपास 70-80% लोकांचे पैसे हे शेअर्स म्हणजे जे इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये गुंतवलेले असतात, इन्व्हेस्टेड हे असतात. असे मॅच्युरिटी प्लॅनमध्ये गुंतवलेले असतात, म्हणजे जे 10, 15, 20 वर्षांत त्यांना चांगले रिटर्न्स हे मिळणारे असतात. पण माझ्या हिशोबाने त्यामध्ये गुंतवून आपल्याला काही फायदा होत नाही असं मला वाटतं. भारतातील जवळपास 95% लोकांना वाटतं इन्शुरन्स हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे, म्हणजे त्यामध्ये आपण गुंतवणूक करून पैसे कमवू शकतो असं अनेक लोकांना वाटतं. पण माझ्या हिशोबाने इन्शुरन्समध्ये कधीच गुंतवणूक करू नये. इट्स नॉट अन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट. मी दरवेळी माझ्या लोकांना बोलत असतो की तुम्ही जर बँकांच्या FDमध्ये वगैरे पैसे ठेवले तर तुम्हाला फार कमी रिटर्न्स मिळतात, जे महागाईला बीट करू शकतच नाही. महागाई भरपूर वाढते. माझं म्हणणं पुढे जाऊन असं असेल की FDपेक्षाही कमी रिटर्न्स तुम्हाला इन्शुरन्स हे देते. म्हणजे आज लक्षात घ्या, जर तुम्हाला FDमध्ये समजा एक जवळपास 6-6.5% मिळत असेल, तर इन्शुरन्समध्ये तुम्हाला दर वर्षाला जवळपास 5-1% मिळतात. 5-6-5% तुम्हाला रिटर्न्स हे मिळतात. ओके, आणि महागाई वाढते जवळपास 13-14%. जवळपास 10-1% गॅप राहतो महागाईमध्ये आणि तुम्हाला इन्शुरन्सच्या रिटर्न्समध्ये. तुम्ही जेव्हा 15, 20, 25 वर्ष जेव्हा तुम्ही प्लॅन घेता, मॅच्युरिटीवाले प्लॅन घेता, इन्व्हेस्टमेंट्स करता, तर तुम्ही बघायला तर तुम्हाला भली मोठी अमाऊंट दिसते. म्हणजे आत्ता तुम्हाला वाटतं ती मोठी अमाऊंट आहे, पण त्यावेळी जाऊन त्याचा काही फायदा होत नाही, कारण त्याहूनही भरपूर जास्त पुढे ही महागाई वाढलेली असते. तुम्हाला इन्शुरन्समध्ये जर तुम्हाला पैसे लावायचे तर फक्त इन्शुअर म्हणून लावा. म्हणजे टू इन्शुअर अगेन्स्ट अनसर्टेन इन युअर लाईफ, म्हणजे फायनान्शियल अनसर्टेन्स आपल्याची लाईफ मिळतात, त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे देव ना करो एखादा व्यक्ती समजा डेथ झाली, जो करती व्यक्ती आहे, जो ब्रेड अनर आहे फॅमिलीचा, त्याची समजा जर डेथ झाली तर त्याच्यावरती जे डिपेंडेंट असतील तर त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून तुम्ही इन्शुरन्स घ्या. समजा फिजिकल किंवा मेंटल डिसॅबिलिटी आली किंवा ॲक्सिडेंट झालं किंवा काही झालं किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला अचानक मोठा खर्च येऊ शकतो किंवा मेडिकल इश्यू आहे ज्याच्यामुळे आपला भरपूर मोठा खर्च होऊ शकतो, अशापासून वाचण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स घ्यायचं असतं, ना की गुंतवणूक म्हणून. ज्यावेळी तुम्ही इन्शुरन्सला गुंतवणूक म्हणून बघता त्यावेळी तुम्ही पूर्णतः लॉसमध्ये असता. हे माझं मत आहे आणि हे सत्य आहे. लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला बोललो की हे जे आहे महागाईला बीट करू शकत नाही. ओके, म्हणून हेच मेन इम्पॉर्टंट कारण आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची नाही आहे. भले तुम्हाला वाटत असेल माझे पैसे सेफ आहेत, पण अशा सेफ्टीचा काय फायदा जे महागाईला बीट करू शकत नाही. भले तुमचे पैसे सेफ आहेत, पण महागाई वाढते तेवढेच रिटर्न्स वाढत नाही, तसे पण तुमचे महागाई पैसे खाऊन टाकते, तसे पण तुमचे पैसे माझ्या हिशोबाने ते सेफ हे नसतात. तर माझं हे वैयक्तिक मत असं की तुम्ही इन्शुरन्समध्ये गुंतवणूक बघू नाही असं मला वाटतं. खरं तर सर असं होतं की अनेक लोक जे असतात ते इन्शुरन्स स्कीममध्ये आत्ताच फसलेले असतात. त्याबाबत तुमचं मत काय आणि त्यातून लोकांनी नेमकं बाहेर कसं यावं? येस, लक्षात घ्या, जसं मी मगाशी बोललो की आपल्याला अनेक इन्शुरन्स एजंट मिळतात जे आपल्याला सांगतात की तुम्हाला सर 15, 20, 30 वर्षांत तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील, 25 लाख रुपये मिळतील. आपल्याला आपण होतो, अरे वा आपल्याला एवढी मोठी अमाऊंट मिळणार आहे, आपण खुश होतो. पण हे एक सामान्य व्यक्तीला हे कळत नाही की बाबा त्यावेळी त्या 20 लाखामुळे मला कदाचित मला एक चांगली बाईक पण येणार नाही. एवढी महागाई वाढली असते, जी आज तुम्हाला 1,00,000, 1,50,000 लाखाला 2 लाखाला बाईक मिळतात. ओके, चांगली बाईक ती कदाचित तुम्हाला त्यावेळी 20 लाखामुळे मिळणार नाही. एवढी महागाई ही वाढलेली असेल. तुम्हाला दिसताना ते मोठे पैसे वाटतात, पण तुमच्या पैशाची पर्चेसिंग पॉवर ही कमी होत जाते. का? कारण ते महागाईला बीट करू शकत नाही. समजा आज 20 लाख रुपये आपण पकडले, समजा आज मला 20 लाखामध्ये मला समजा 20 वस्तू मिळत असेल, तर त्यावेळी मला फक्त 1-2 वस्तूच येतील. एवढी महागाईने माझे पैसे खाल्लेले असतील, राईट? सो म्हणून मग तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक काय फायदा नाही. आणि प्रॉब्लेम सर असा होतो की अनेकदा इन्शुरन्स एजंट जे असतात आणि ते आपल्या फॅमिलीमधलेच कोणते असतात किंवा फ्रेंड्समधले कोणते असतात, जे बोलतात अरे माझं मी एका कंपनीचा एजन्सी घेतलेली आहे, तर प्लीज माझ्याकडे इन्शुरन्स घे, माझा टार्गेट आहे. आपण त्याचा टार्गेट कंप्लीट करायच्या नादात आपण त्यांच्याकडनं इन्शुरन्स घेऊन बसतो किंवा एक रिलेशन जपण्याच्या नादात आपण इन्शुरन्स घेऊन बसतो. आणि ते जे एजंट असतात हे एजंट असतात, ह्यांना इन्शुरन्सचं इनडेप्थ ज्ञान नसतं, ह्यांना फायनान्शियल ज्ञान हे नसतं. त्यांना फक्त इन्शुरन्स कसा विकायचं ह्याचं त्यांना ट्रेनिंग दिली जाते. आणि त्यांच्या स्कीम्समध्ये आपण फसतो. तुम्हाला भरपूर मोठे स्वप्न दाखवतात, एवढा फायदा होतो, आणि त्यांना देखील अर्धवट ज्ञान असतं. आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान असं होतं. आणि ते काय आपल्याला एकदाच पैसे भरायचे नसतात, आपल्याला लाईफ टाईम दरवर्षी आपल्याला 20-25 वर्ष आपल्याला पैसे भरायचे असतात. आपला भरपूर मोठा हार्ड अर्न मनी हा या मोठ्या या वेगवेगळ्या स्कीम्समध्ये आपला फसलेला असतो. आणि 20 वर्षानंतर आपल्याला कळतं अरे मी तर चुकीच्या ठिकाणी गुंतवले, पण त्यावेळी आपली वेळ निघून गेलेली असते. आपली पर्सनल जी
अर्निंग कॅपॅसिटी आहे ती पण संपलेली असते की ज्याने का मी त्याच्यानंतर मी पुढे जाऊन फायनान्शियल प्रगती करू शकत नाही. जास्तीत तुम्ही काय तुमच्या पुढच्या पिढीला सांगू शकता बाबा असं करू नको म्हणून, पण तुमचं तर पैसे वेस्ट गेले ना. तर म्हणूनच आत्तापासून आपण सावध राहिलेलं असेल तर मला वाटतं ते बरं असेल. असं लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही हे मॅच्युरिटीवाले प्लॅन ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी तुम्हाला स्वतःला कमी फायदा असतो. ओके, आणि कंपनी भरपूर जास्ती फायद्यामध्ये असते. तुम्ही स्वतः मी म्हणेन तुम्ही पूर्णतः लॉसमध्ये असता, कंपनी भरपूर चांगले पैसे कमवते. आणि हेच कारण आहे, तुम्ही समजून घ्या की ज्यावेळी तुम्ही इन्शुरन्स म्हणजे तुम्ही जे तुमचे मॅच्युरिटीवर प्लॅन आहेत त्यामध्ये तुम्ही ज्यावेळी पैसे गुंतवता त्यावेळी जो एजंट असतो त्याला जास्ती कमिशन देखील दिलं जातं. ओके, का? कारण कंपनीला फायदा होतो ना. कंपनी अशाच ठिकाणी एजंटला कमिशन जास्त येणार ज्या ठिकाणी कंपनी बेनिफिटमध्ये असेल, कारण त्यांना कंपनी वाढवायची आहे. पण त्याच्याच जागी एक टर्म प्लॅन म्हणून असतो जो की प्युअर इन्शुरन्स असतो. जेव्हा तुम्हाला मॅच्युअर वगैरे काही मिळत नाही त्यामध्ये मात्र कंपनी त्या एजंटला जे कमिशन जे आहे फार कमी देते. का? कारण त्यामध्ये कंपनी लॉसमध्ये असते टर्म प्लॅनमध्ये आणि जो कस्टमर आहे, जो क्लायंट आहे तो चांगला प्रॉफिटमध्ये असतो. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण न फसता आपण त्याचं प्रॉपर ज्ञान हे घ्यावं आणि प्रॉपर गोष्टी समजून घेऊन मग आपण गुंतवणूक केल्या आणि आपण जर प्रॉपर इन्शुरन्स घेतले आणि बाकी गुंतवणूक केलं तर नक्कीच फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. खरं तर हा खूप ओळखीचा शब्द आहे टर्म प्लॅन. या टर्म प्लॅनसाठी अनेक जण अनेक प्रश्न विचारत असतात. टर्म प्लॅन म्हणजे नेमकं काय? जसं आता तुम्ही सांगितलं की कंपनी फायद्यात नसते तर जो ग्राहक आहे तो फायद्यात असतो. तर हा टर्म प्लॅन नेमका काय असतो आणि हा टर्म प्लॅन घेतल्याने नेमके ग्राहकांना काय फायदे होतात? येस, पहिलं म्हणजे लक्षात घ्या की टर्म प्लॅन त्याच्या नावामध्येच लिहिलं टर्म म्हणजे स्पेसिफिक टर्मसाठी तो असतो. त्याचा टर्म जर संपला की त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग हा नसतो. जास्तीत जास्त एक जवळपास 35 वर्षासाठी टर्म प्लॅन असतो. 35 इयर्सपर्यंत हा टर्म प्लॅन असतो. तुम्हाला जर तुमचं वय जर कमी असेल ओके तर तुम्हाला पूर्ण 35 वर्षावर मिळेल. जर तुमचं वय जास्त असेल तुम्हाला थोडा कमी वर्षाचा मिळू शकतो. तुम्हाला दर वर्षाला एक ठराविक प्रीमियम पे करावं लागतं. ओके, तुम्ही दरवर्षी एक ठराविक प्रीमियम पे करता. त्या 35 वर्षाच्या टर्ममध्ये जर तुमची डेथ झाली, ओन्ली फॉर डेथ, जर तुमची डेथ झाली, तुमचा जो नॉमिनी आहे ज्याला तुम्ही नॉमिनी ठेवलेलं आहे त्याला एक ठराविक विशिष्ट अमाऊंट ही मिळते. जर त्या 35 वर्षात तुमची जर डेथ नाही झाली तर तुमच्या नॉमिनीला काही एक पैसे मिळत नाही आणि ते तुमचे पूर्ण पैसे हे लॅप्स होतात. तुम्हाला काही एक पैसे त्यातनं मिळत नाही. आणि हे जे टर्म प्लॅनचे प्रीमियम जे आहेत हे फार कमी असतात. जे तुम्हाला रिटर्न्स मिळतात त्याहून फार कमी असे प्रीमियम हे असतात. डिपेंड्स ऑन युअर एज. पहिलं तर कंपनी टू कंपनीवर डिपेंड करतं. ज्या कंपनीचं नाव मोठं आहे आणि ज्यांचं क्लेम सेटलमेंट रेशिओ चांगला आहे, ज्यांचे क्लेम चांगले सेटल होतात त्यांचं तुम्हाला प्रीमियम पण जास्ती असणार, कारण ते लोकांना पटापट क्लेम पण सेटल करून देतात. आणि ज्यांचा रेशिओ कमी त्यांचे प्रीमियम कमी असतील. इव्हन तुमचं वय, जर तुमचं वय जास्ती असेल तर तुमच्या रिस्क जास्ती बनते, तुम्हाला प्रीमियम जास्ती लावतील. वय कमी असेल तुम्हाला प्रीमियम हे कमी लागेल. इव्हन तुम्हाला जर काही व्यसनं असतील, चुकीची काही व्यसनं असतील किंवा तुम्हाला जर काही आजार झालेला असेल तर मे बी तुम्हाला टर्म प्लॅनचे प्रीमियम जास्ती महाग पडू शकतात. कारण कंपनीला कळतं की बाबा या व्यक्तीवरती जास्ती रिस्क आहे, या व्यक्तीचं कधीही काही होऊ शकतं आणि आम्हाला पैसे भरावे लागतील. आणि जर एकदमच जर प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असेल, तर तुम्हाला एकदम काय मोठा आजार वगैरे असेल तर मे बी तुम्हाला टर्म प्लॅन मिळणार देखील नाही. म्हणून तुमचा हेल्थ चेकअप आधी केला जातो बिफोर टेकिंग द टर्म प्लॅन. तर अशा प्रकारे तुम्हाला हा टर्म प्लॅन मिळतो जो तुम्ही त्याच्या दरवर्षात तुम्हाला प्रीमियम पे करायचा आहे. आणि डेथ नावाच्या अनसर्टन इव्हेंटपासून जो की आपल्या हातात नसतो. आज अनेक ठिकाणी बघतो, आज पावसाळा आहे, अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहेत. ओके, आज मी न्यूजमध्ये पाहिलेलं आहे की भरपूर लोकांची त्यातनं प्राण जातात. जो व्यक्ती घरातनं बाहेर नाही त्याला माहिती पण नसेल की माझ्या जीवाला काही आहे, फक्त खड्ड्यांमुळे माझ्या जीवाला काय होऊ शकतं. आणि त्या व्यक्तीचं फॅमिली असेल ओके आणि तो ब्रेड अर्नर असेल तर पूर्ण फॅमिली प्रॉब्लेममध्ये असेल. अशा वेळी जर त्या व्यक्तीकडे जर टर्म प्लॅन असेल ओके तर त्याची फॅमिली ही सिक्युअर राहू शकते आणि त्यांच्या डेथनंतर त्यांच्या फॅमिलीला भरपूर चांगला पैसा हा मिळू शकतो. त्याने का त्यांचं पुढचं जे आयुष्य ते चांगल्या रीतीने ते लोक घालवू शकतात. खरं आहे. टर्म प्लॅनमध्ये आपल्याला मॅच्युरिटी मिळत नाही, मग फक्त डेथ क्लेम मिळतो. त्यावर तुमचं नेमकं काय मत आहे? म्हणजे डेथ क्लेममुळे नेमका त्या कुटुंबाला किंवा त्याला काय नेमका फायदा होऊ शकतो? ओके, त्यातनं मला सांगायला आवडेल. लक्षात घ्या, मला अनेक लोक कमेंट करतात सर मॅच्युरिटीवाल्या प्लॅनमध्ये आम्हाला रिटर्न्स मिळतात 10, 20, 25 वर्षानंतर, पण टर्म प्लॅनमध्ये मला रिटर्न्स हे मिळत नाही. मला काही त्याच्यामध्ये रिटर्न्स पाहिजे. ह्याच गोष्टीचा फायदा असून सर माझ्या हिशोबाने ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या आपल्याला आपली फसवणुकी करतात. आणि टर्म प्लॅनमुळे जसं मी बोललो टर्म प्लॅनमुळे कस्टमरला फायद्यात असतो आणि मॅच्युरिटी प्लॅनमध्ये कस्टमर नुकसानमध्ये असून कंपनी ही फायद्यामध्ये असते. ओके, लक्षात घ्या, मला आपल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारायचा आहे. जी लोक अशी बोलत असते मला प्रत्येकाला विचारायचं आहे. आज अनेक लोकांकडे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर्स असतात राईट. आपण त्याचे इन्शुरन्स पण काढतो. पहिलं म्हणजे आपण इन्शुरन्स ह्यासाठी काढतो किंवा मला RTOला पकडेल, हे पहिलं कारण असतं. आणि त्याच्या पुढे जाऊन जर कारण असेल किंवा माझी जर गाडी ठोकली
तर माझ्याकडे इन्शुरन्स असलं पाहिजे. आज तुमची जर गाडी ठोकली तर तुमच्याकडे इन्शुरन्स आहे हो, की बाबा मला जास्ती खर्च येईल गाडी ठोकल्यावर. ओके, पण तुम्ही स्वतः ठोकला तर काय, तुमच्या स्वतः जीवाला झालं तर काही, त्याच्याकडे आपल्याला इन्शुरन्स नसतं. आज माझी गाडी ठोकली, मी परत नवीन घेऊ शकतो, पण जर तुमच्या जीवाला काय परत नवीन जीव येऊ शकतो, नाही येऊ शकत. तर तुमच्या लाईफला जास्त इम्पॉर्टन्स द्या ॲज कम्पेअर टू युअर कार किंवा टू व्हीलर. आपले जे सर प्रिव्हियस फायनान्स मिनिस्टर होते श्री पितांबरम सर, त्यांनी आपल्या भऱ्या सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं की जे चिदंबरम सर होते त्यांनी सांगितलेलं की बाबा इन्शुरन्स इज अ बेसिक प्रॉडक्ट जो की प्रत्येक भारतीयाकडे असला पाहिजे. पण फक्त भारतातील जवळपास 4% लोकांकडे लाईफ इन्शुरन्स आहे आणि जवळपास 0.75% लोकांना बाकी जनरल इन्शुरन्स आहे. बाकी पूर्ण मार्केट खाली आहे, कारण लोकांना याचं ज्ञानच नाही किंवा त्याचं इम्पॉर्टन्स लोकांना कळत नाही. आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळी 49% FDI इन्शुरन्स त्यावेळी त्यांनी आणलेलं. पण त्यांचं म्हणणं काय होतं की इन्शुरन्स तुम्हाला फक्त इन्शुरन्स असणं, त्यांनी हे नाही म्हटलं तुम्हाला की तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये गुंतवणुका करा. बरोबर, इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला करायचे नाहीये. लक्षात घ्या, आज तुम्ही ज्यावेळी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरचे इन्शुरन्स काढता, आपण जसं सर मग अशी बोलत होते की आपल्याला रिटर्न्स मिळत नाही. तुम्ही जेव्हा 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरचे इन्शुरन्स काढता, देवाच्या कृपेने समजा तुमचं काय ॲक्सिडेंट झालं नाही वर्षभरात, तुम्हाला पैसे पूर्ण रिटर्न मिळतात का हो? नाही मिळत. तुम्हाला फक्त काय मिळतो तर नो क्लेम बोनस त्यातनं तुम्हाला मिळतो. तोही कंपनी तुम्हाला का देते? 2 कारणामुळे. पहिलं कारण असं आहे, हे खुश करायला तुम्हाला की बाबा पुढच्या वर्षी पण तुम्ही आमच्याकडनं इन्शुरन्स घ्या, हे खुश करायला तुम्हाला ते नो क्लेम बोनस देतात. आणि जर तुम्ही आमच्याकडे इन्शुरन्स घेतला पुढच्या वर्षी, तर पुढच्या वर्षी मग तुम्ही ॲक्सिडेंट करू नका, ज्याने का आमचे पैसे वाचतील, आमची कंपनीही वाढत राहील, आमचा बिझनेस वाढत राहील. हे खुश करायला तुम्हाला ते नो क्लेम बोनस तुमच्याच पैशामध्ये एक छोटासा पेनेट तुम्हाला काढून देते. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काय देते का? नाही देत. तुम्हाला मॅच्युरिटीवर काही मिळत नाही. मग ज्यावेळी तुम्ही गाड्यांचे इन्शुरन्स घेता, तुम्ही मॅच्युरिटी मागायला जात नाही. मग तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेता, तुम्ही मॅच्युरिटी मागायला का जाता? आणि तुम्ही मॅच्युरिटी मागायला जाता, इथेच तुमचा प्रॉब्लेम होतो. इकडेच तुम्हाला कंपन्या फसवून ठेवतात. आपल्याकडे नॉलेज नसल्याचा ती लोक फायदा हा उचलतात. लक्षात घ्या, ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ह्या होतं असं की जसं मी तुम्हाला मॅच्युरिटी प्लॅनमध्ये हे लोक प्रॉफिटमध्ये असतात. कसं आपण समजून घेऊया. आज सर आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आता आपण काय शिकलो की मॅच्युरिटी प्लॅनमध्ये जो मला रिटर्न्स मिळतात 20 वर्षानंतर, त्याचा मला काही फायदा होत नाही. जर उदाहरण घ्या, तुम्हाला इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 20 लाख रुपये मॅच्युरिटी देते, नक्कीच त्यांनी 3-4 कोटी कमवले असते, त्यातनं तुम्हाला 20 लाख रुपये काढून देते, राईट. म्हणून ती लोक बिलकुल लॉसमॅन असतात, तुम्ही लॉसमॅन असता. ओके, आणि जर तुम्ही एक मॅच्युरिटी प्लॅनमध्ये तुम्हाला इव्हन डेथ क्लेम पण असतो. पण जर तुम्हाला मॅच्युरिटी प्लॅनमध्ये जर तुम्हाला डेथ क्लेम पाहिजे असेल, समजा एक्झाम्पल की 10 लाखाचं तुम्हाला डेथ क्लेम पाहिजे, तर तुम्हाला किमान 50-60 हजारच्या आसपास तुम्हाला प्रीमियम येतो. पण ते जर तुम्ही टर्म प्लॅन घेतला आणि त्यामुळे तुम्हाला जर डेथ क्लेम पाहिजे असेल, तर तुम्हाला हार्डली 2-3 हजारामध्ये तुम्हाला प्रीमियम हा येतो. एवढा मोठा फरक त्यामध्ये आहे. आता लक्षात घ्या, जर तुमचा मॅच्युरिटी प्लॅनमध्ये एखाद्या व्यक्तीची डेथ झाली, तर कंपनीवरती एवढा काही भार पडत नाही, कारण त्यांनी भरपूर मोठा प्रीमियम तुमच्याकडे काढलेला आहे. एक 15-20 लोकांमधनं जर एखाद्या व्यक्ती डेथ झाली, तरी पण त्यांना इझिली ते परवडतं. पण तेच जर तुम्ही टर्म प्लॅन पाहिलं, उदाहरण घ्या, आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा 1 कोटीचं टर्म प्लॅन आहे, 1 CRचं टर्म प्लॅन, ज्याचा जवळपास एक 15,000च्या आसपास पर ॲनम प्रीमियम येतो. समजा असा 1 कोटीचा टर्म प्लॅन 1,000 लोकांनी घेतला, म्हणजे जवळपास ते कंपनीकडे जमतात 1.5 कोटी रुपये, 1.5 CR. 1,000 लोकांमधून किमान दर वर्षाला 2 लोकांची डेथ होते सर, मिनिमम. मग ते 10, 20, 25 पण होऊ शकतात, पण किमान 2 लोक गॅरंटेड त्यांची डेथ होते आउट ऑफ 1,000 पीपल एव्हरी इयर. ओके, एका वर्षामध्ये. तर समजा प्रत्येकाने समजा 1 कोटीचं टर्म प्लॅन घेतलंय, असं करून कंपनीकडे 1.5 कोटी आलेले आहेत. समजा 2 लोकांची डेथ झाली, तर पण कंपनीला 2 कोटी द्यावे लागतात, 2 CR. हे फक्त त्यांचा डेथ क्लेम झाला. पण ज्या एजंटनी जे प्लॅन विकलेलं आहे, त्या एजंटचं कमिशन, त्यानंतर कंपनीचं प्रॉफिट, ओके, त्यानंतर मग कंपनी चालवायचा खर्च, त्यानंतर मग इव्हन ब्रँडिंग ॲडव्हर्टाईजचा खर्च आणि बाकी इतर काही जे खर्च असतील, हे सगळं मिळून कंपनीचे अगदी 1-1.5 करोड रुपये एक्स्ट्रा जातात. असं करून कंपनी जाताना जातात 3-3.5 कोटी आणि मिळताना कंपनीला मिळतात फक्त 1.5 कोटी आफ्टर एव्हरी 1,000 पीपल. म्हणजे ह्याचा अर्थ कंपनी टर्म प्लॅनमध्ये लॉसमध्ये आणि जो कस्टमर आहे तो प्रॉफिटमध्ये आहे. जर सगळ्या लोकांनी जर टर्म प्लॅन घ्यायला लागले, तर एकदा कंपनीला टर्म प्लॅनचा प्रीमियम वाढवावा लागेल, किंवा टर्म प्लॅन बंद करावा लागेल, किंवा कंपनीच बंद करायला लागेल. हा प्रॉब्लेम होऊ शकतो. कंपनी तर म्हणजे टर्म प्लॅन तर बंद करू शकत नाही, कारण जर टर्म प्लॅन जर बंद झाला, तर जे इन्शुरन्सचं अस्तित्व आहे ते संपून जाईल, जो त्याचा मेन जो कारण आहे इन्शुरन्सचा ते संपून जाईल. म्हणून ते बंद करू शकत नाही, तर ते लोक टर्म प्लॅनचा प्रीमियम मे बी जास्ती वाढवतील जर सगळ्यांनी टर्म प्लॅन घेतले तर. पण लोकांना ह्याचं अवेअरनेसच नाही आहे, त्यामुळे लोकांना त्याचा बेनिफिट हा कळत नाही असं मला वाटतं. तर म्हणूनच माझं म्हणणं आहे की तुम्ही टर्म प्लॅन घ्या, तुम्ही भरपूर चांगल्या फायद्यामध्ये असाल. मॅच्युरिटीच्या मागे तुम्ही जाऊ नका. खरं सर, खरं तर मला वाटतं की म्हणजे मॅच्युरिटी प्लॅनमध्ये ज्यांनी गुंतवणूक करून ठेवली आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना समजा ती विड्रॉ करायची असेल, तर नेमकं काय करावं लागेल? ओके, आता मला माहिती आहे आपले अनेक प्रेक्षक सर बघत असतील, ज्यांनी नाही गुंतवलेत वेल अँड गुड, ते वाचतील. पण ज्यांनी गुंतवणूक करून ठेवलेल्या आहेत, त्यांचं समजा मे बी एक्झाम्पल 20 वर्षाचा प्लॅन असेल, ऑलरेडी मी 10 वर्ष गुंतवून ठेवले, अरे बाबा आणखीन मला 10 वर्ष गुंतवायला लागतील, नाहीतर मग मला जर आत्ता काढायला गेलो तर माझे 20-30% ती लोक कापतील. बरोबर, तुम्ही ज्या जाऊ तर मी गुंतवून टाकतो अजून 10 वर्ष,
तुम्ही 10 वर्ष गुंतवाल, तुम्हाला रिटर्न्स पण मिळतील. त्या रिटर्न्सचं तुम्हाला मानसिक समाधान मिळेल, बाबा मला पैसे मिळाले, पण तुम्हाला आर्थिक समाधान काही मिळणार नाही, कारण त्या पैशामुळे तुम्हाला काही त्याचा बेनिफिट हा होणार नाही. तर म्हणून प्रॅक्टिकल जगात वावरा, तुम्हाला मानसिक समाधान म्हणून काही फायदा नाही आहे. आज ज्यांची म्हणणार भरपूर वर्ष राहिलेली आहेत इन्शुरन्सच्या प्लॅन्सची, तुम्हाला प्रीमियम भरायची, मी बोलतो आजच तुम्ही बंद करून टाका. तुम्ही जर असा विचार कराल की मी अजून पुढे जाऊ दे, अजून 10 वर्ष चालू होतं, म्हणजे तुमचा ऑलरेडी एक पाय दलदलमध्ये फसला, तुम्ही दुसरा पण दलदलमध्ये टाकून तुम्ही पूर्ण डुबायला आता रेडी झालेले आहात. तुमचं ऑलरेडी हार्ड अर्न मनी गेलेला आहे. जाऊ दे, आपण एक धडा म्हणून समजा की बाबा माझी चूक झाली. तुम्ही जर ते विड्रॉ करायला गेला, मे बी तुमचे 20-30% वगैरे ते लोक कापतील. जाऊ दे, कापून घेऊ दे, पण तुम्ही ते पैसे उचलून तुम्ही चांगल्या ठिकाणी लावा, आणि जो माझा लॉस झाला तो चांगल्या ठिकाणी तुम्ही रिकवर करा. पण ह्याच्या पुढे जाऊन माझे जे ॲक्च्युअल जाणारे जे पैसे होते ते ॲटलीस्ट माझे वाचतील. माझा हार्ड अर्न मनी जो आहे, जो पुढे आणखी 10-15 वर्ष जाणार होता, तो माझा वाचून जाईल. तर माझ्याशिवाय मी आत्ता बंद केले चालेल. आणि लक्षात घ्या, ज्यांचे ऑलरेडी 10-15-20 वर्ष भरलेले आहेत, आणखी 2-4 वर्ष 3-4 वर्ष राहिले, त्यांनी भरून टाकलं तर काही हरकत नाही आहे, कारण ऑलरेडी त्यांचा भरपूर मोठा पैसा अडकला आहे. आणि 2-4 वर्ष एवढा काही फरक पडत नाही असं मला वाटतं. पण ज्यांचे 5-6 वर्षाच्या वर राहिलेले आहेत, त्यांनी आत्ताच बंद केलेलं बरं असेल, नाही तर ते आणखीन जास्त आर्थिक नुकसानामध्ये असतील. आणि त्यांना त्याचं जे रियालिटी आहे ते त्यांना 20 वर्षानंतर कळेल की बाबा मी चुकलो म्हणून. तर सध्या तुम्ही हे मला करणं फार इम्पॉर्टंट वाटतं. खरं, आणि 20 वर्षांनी फार उशीर झालेला असेल भरपूर. सर, इन्शुरन्स कंपनी निवडताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, आणि इन्कम आफ्टर डेथ हा जो एक क्लॉज असतो किंवा ज्याच्यावरती आपण खरं तर इन्शुरन्स घ्यायचा की नाही ठरवतो, तर ते नेमकं कसं पडताळून पाहावं? येस, इन्शुरन्स कंपनी ज्यावेळी तुम्ही निवडता, आज अनेकदा होतं असं की जेव्हा इन्शुरन्स कंपनी लोकांना निवडायची असते, ती लोक त्या एजंटला काय बघ, समजा एका एक्स कंपनीचा एजंट आहे, ओके, समजा LICचा एजंट आहे, तर त्याला विचारतो बाबा कुठली कंपनी चांगली आहे. तो एजंट बोलला माझीच कंपनी चांगली आहे, राईट, कारण त्याला त्यांचा प्लॅन विकायचा आहे. तर तुम्हाला जर कंपनी निवडायची असेल तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या कंपनीचा तुम्ही क्लेम सेटलमेंट रेशिओ बघू शकता. हा रेशिओ काय असतो आपण समजून घ्या, म्हणजे कुठल्या कंपनीने चांगला क्लेम सेटल केलेला आहे. लक्षात घ्या, ज्या कंपनीची नियत चांगली आहे ती लोकच तुमचा क्लेम चांगला सेटल करतील. ज्यावेळी तुम्ही हे डॉक्युमेंट साईन करता, इन्शुरन्सचे असो, लोनचे असो, किंवा कुठलेही तुम्ही ॲग्रीमेंट साईन करता, त्यावेळी दुनियाभरचे त्यामध्ये क्लॉजेस लिहिलेले असतात जे आपण कदाचित वाचत देखील नाही. असे क्लॉजेस असतात की जर कंपनी जर ठरवलं की तुमचा भले किती जेन्युइन क्लेम असेल, पण जर कंपनी ठरवलं बाबा तुम्हाला क्लेम सेटल करायचा नाही, तुम्हाला ते कुठल्याही क्लॉजमध्ये लिगली अडकून तुमचा क्लेम रिजेक्ट करतील. आणि तुम्ही किती पण लिगली फाईट करा, ते तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही, कारण ते त्यांनी सगळं लिगली केलेलं आहे. ज्या कंपनीचा नियत चांगली आहे, ज्यांची द्यायची नियत आहे, त्यांचा तुम्हाला क्लेम सेटलमेंट रेशो हा चांगला मिळेल. आणि त्या कंपनीचा भले तुम्हाला प्रीमियम थोडा जास्त पडेल, पण तो घ्या. आज तुम्ही भले स्वस्तामध्ये घ्यायला जाल, पण डेवनाकर तुम्हाला झाला आणि जो क्लेम द्यायची वेळ येईल आणि जर कंपनी तुम्हाला सेटल नाही केलं, तर तो टाकलेले पैसे पूर्ण वेस्ट गेल्यात जमा होईल. तुम्हाला हा मिळेल कुठे रेशो, तर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता, policybazaar.com जाऊन सर्च करू शकता, किंवा अशी व्यक्ती ज्याच्याकडे भरपूर कंपन्यांचे DSA असतात, त्यांच्याकडे लायसन्स असतं, त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता. एका पर्टिक्युलर एजंटकडे तुम्ही जाऊन विचारू नका, नाही तर तो बोले तो माझंच चांगलं आहे. तर असं तुम्ही क्लेम सेटलमेंट रेशो तुम्ही चेक करून तुम्ही इन्शुरन्स कंपनी ही निवडू शकता असं मला वाटतं. खरं आहे सर, तुमच्या विविध कार्यशाळा सध्या सुरू असतात, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेतोय आपण. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचं मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतायत. इन्शुरन्समध्ये गुंतवणूक योग्य की अयोग्य या विषयावर आपण बोलतोय. जसं मग अशी शशांक सर सांगत होते की आपण इन्शुरन्स कंपनी निवडताना काय काळजी घ्यावी. सर, मॅच्युरिटी प्लॅनमध्ये आपण जसं म्हणतो की इन्कम आफ्टर डेथ हे नेमकं काय असतं, त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. येस, लक्षात घ्या, मी एक कन्सेप्ट बनवलेला आहे, दॅट इज इन्कम आफ्टर डेथ, जो की मी इन्शुरन्समध्ये टर्म प्लॅनमध्येच बनवलेला आहे. त्यामध्ये नेमकं काय असं मला थोडक्यात समजवतो. समजा उदाहरण घ्या, एखाद्या व्यक्तीचा इन्कम असेल पर मंथ समजा आता 20,000 रुपये, 20,000, आणि देवनाकडून त्याची डेथ झाली, तर नेक्स्ट मंथपासून त्याच्या फॅमिलीला 20,000 रुपये यायला लागतील. मे बी 3-4 वर्षानंतर त्याचा इन्कम वाढलेलं असेल, मे बी असेल त्याचं 30,000 इन्कम, आणि त्याची डेथ झाली, पुढच्या महिन्यापासून त्याच्या फॅमिलीला 30,000 रुपये पर मंथ यायला लागतील. अशी मी एक सिस्टम बनवली, ते इन्शुरन्स टर्म प्लॅनमध्येच मी बनवलेली आहे. तुम्हाला बाकी कुठेही जायची गरज नाही आहे किंवा कुठेही काय वेगळे इन्व्हेस्टमेंट्स करायची गरज नाही. टर्म प्लॅनचा हार्डली काही प्रीमियम असतो, जो की त्याच्या मंथली इन्कमच्या 10-15% पण नसेल. ओके, एवढा त्याला टर्म प्लॅन वर्षाचा भरावा लागतो, आणि त्याची पूर्ण फॅमिली ही सिक्युअर होते. जर त्या व्यक्तीला काही जरी झालं तरी पण त्याच्या फॅमिलीला त्याच्या डेथनंतर पण चांगले रिटर्न्स हे मिळत राहतात, आणि त्यांची फॅमिली ही सिक्युअर्ड राहू शकते, ज्याला मी इन्कम आफ्टर डेथ बोलतो. आणि हा जो कन्सेप्ट आहे, आता आपण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण तो मी पूर्णतः इथे समजू शकत नाही नेमकं हे कसं करायचं आहे ते. पण आमच्या मोफत कार्यशाळा चालतात, आणि त्या आम्ही कार्यशाळांमध्ये या अशा अनेक गोष्टी आम्ही शिकवतो, किंवा नेमकं ह्याच्यामध्ये कसं काय करायचं आहे, आणि तुम्ही नेमकं हे इन्कम आफ्टर डेथ कसं जनरेट करू शकता, आणि बाकी इतर
गुंतवणुकीच्या आणि ट्रेडिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्यातनं शिकवतो आणि पूर्ण त्याचं ज्ञान हे आम्ही देतो. क्या बात आहे. तुमच्या ज्या मोफत कार्यशाळा राज्यात विविध ठिकाणी चालतात, तर त्या मोफत कार्यशाळांमध्ये नेमकं तुम्ही काय शिकवता? गुंतवणूक आणि इतर गुंतवणुकीने होणारे फायदे याविषयी नेमकं काय प्रबोधन तुम्ही करत असता? येस, आमचे जे मोफत कार्यशाळा ज्या जातात महाराष्ट्रभर त्यामध्ये मेनली आम्ही 2 गोष्टी शिकवतो. पहिलं म्हणजे शेअर बाजार ट्रेडिंगबद्दल आम्ही ज्ञान देतो, जो की आमचा मेन कोर आहे, आणि त्याच्याचबरोबर आम्ही गुंतवणुकीचं ज्ञान हे देतो. पहिलं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग काय असतं आपण समजून घेऊया. रोजची शेअर बाजाराची उलाढाल होते, त्या उलाढालीचा त्या फ्लक्च्युएशनचा फायदा असून आपण आपले पैसे बनवण्याचा प्रयत्न हा करतो. ओके, ज्यामध्ये शिक्षणाची किंवा वयाची वगैरे काही अट नाही, त्यामध्ये कोणीही येऊन हे काम करू शकतं. एक व्यावसायिक असेल, एक नोकरी करणारी व्यक्ती असेल, एक हाऊसवाईफ असेल, एक इवन एक कॉलेज स्टुडंट असेल किंवा कोणी असेल, ह्यामध्ये कोणीही येऊन काम करू शकतं आणि तुम्हाला शून्यपासून ह्याचं ज्ञान हे दिलं जातं आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग करून पैसे हे कमवू शकता. एक वेगळा इन्कम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जनरेट करू शकता. समजा तुम्ही जर 1,00,000 लावले तर दिवसाला एक 3-4 हजार रुपये, किंवा तुम्ही जर 10-20 हजार जरी लावले तर दिवसाला एक 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या त्यातनं कमवू हे शकता, ज्याचं आम्ही तुम्हाला ट्रेडिंगचं ज्ञान देतो. त्याचबरोबर इव्हन आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचं देखील ज्ञान देतो. आज आपण जसं सर इन्शुरन्सबद्दल आपण जाणून घेतलं, आज इन्शुरन्समध्ये लोकांचे चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले असतात. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला माहितीच नसतात. बाबा मी माझे कुठे चुकीचे गुंतवून ठेवलेले आहेत, आपल्याला त्याचा नॉलेज नसतं आणि नंतर आपल्याला कळतं की अरे मी फसलेलो आहे म्हणून. तर या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर ज्ञान हे आमच्या कार्यशाळेतनं दिलं जातं की बाबा तुम्ही नेमकी कुठे गुंतवणूक केली पाहिजे, कसे वाढवायचे, कुठे चुका करतो, काय नेमकं केलं पाहिजे आणि कसा फायनान्शियल अबंडन्स कमवला पाहिजे, ह्याचं आम्ही योग्य ते ज्ञान देतो. ज्यांनी का तुम्ही एकदा ते सेशन अटेंड केले तुम्हाला नक्कीच त्यातनं तुम्हाला फायनान्शियल बेनिफिट हा भरपूर चांगला होऊ शकतो. ट्रेडिंग तर आहेच आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट करून पण तुम्ही भरपूर चांगले पैसे त्यातनं कमवू शकता. सर, या तुमच्या मोफत कार्यशाळा सध्या कुठे कुठे आहेत? तुम्हाला संपर्क साधण्यासाठी काय करायला लागेल? येस, आमच्या सध्याच्या मोफत कार्यशाळा आहेत ह्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या कार्यशाळा चालतात. मी या 5 ठिकाणीच आम्ही कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. कारण मी या कार्यशाळा जाऊन स्वतः घेतो, त्यामुळे आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्रात लोकांना त्या ठिकाणी येऊन ते अटेंड कराव्या लागतील. ह्या कार्यशाळा पूर्णतः मोफत, त्या रेशनची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली या कार्यशाळा अटेंड करू शकता. फक्त छोटासा मिस कॉल द्या आमच्या नंबर्सवरती, तुम्हाला टीव्ही स्क्रीन आमचे नंबर दिसत असेल. एक फक्त छोटासा मिस कॉल द्या, तुम्हाला सर्व काळासाठी तुम्हाला SMS थ्रू येऊन जातील. जी पाहिजे तुम्ही अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा भरपूर चांगला फायदा आहे, तुम्हाला भरपूर चांगलं ज्ञान त्यातनं हे मिळेल आणि तुम्ही भरपूर चांगलं फायनान्शियल अबंडन्स त्यातनं तुम्ही कमवू शकता. खरंय. या कार्यशाळांमध्ये नक्कीच जे नागरिक येतील त्यांना मोठा फायदा होईल. शेअर बाजार आणि एकूणच या सगळ्या गुंतवणुकी संदर्भात त्यांना चांगलं ज्ञान मिळू शकेल. या इन्शुरन्सबद्दल आज आपण सर सगळं जाणून घेतलं की इन्शुरन्स कंपनी कशी निवडावी किंवा गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी. सगळ्यात शेवटी जाता जाता एक छोटा सल्ला तुम्ही प्रेक्षकांना काय द्याल? येस, माझा सल्ला हाच असेल की तुम्ही कुठे गुंतवणूक करत असाल किंवा कुठे तुम्ही पैसे लावत असाल तर फक्त लोक गुंतवतात किंवा कोणतरी एजंट सांगतो त्याच्या भरोशावर राहू नये. तर तुम्ही स्वतः त्याची शहानिशा करा, तुम्ही स्वतः त्याचं ज्ञान घ्या आणि स्वतः तुम्ही कन्व्हिन्स व्हा. फ्युचर काय असेल हे तुम्ही स्टडी करा आणि त्यानं तुम्ही गुंतवणूक करा. कारण आपला जो पैसा आहे हा हार्ड अँड मनी आहे, हा चुकीच्या ठिकाणी गेला नाही पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन आपल्याला पस्तावा होऊ शकतो. तर एक रुपयाचा तुम्ही हिशोब घेऊन तुम्ही प्रॉपरली ते गुंतवणूक करा, नक्कीच तुम्हाला फायदा हा होईल. नक्कीच सर. खरं तर मला असं वाटतं आज या इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात जे काही संभ्रम आपल्या प्रेक्षकांच्या मनात असेल ते नक्कीच आज दूर झाले असेल. तुम्ही इथे आलात आणि इतक्या कमी वेळात या इन्शुरन्स संदर्भातल्या गुंतवणुकीबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये आज इथेच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.